हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. माझं नाव प्रकाश आहे आणि आजपासून मी एक्सेल क्लास स्टार्ट करतोय. सो रेग्युलर नोटिफिकेशन वगैरे पाहिजे असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मी आज शिकवणार आहे तुम्हाला इंट्रोडक्शन टू एक्सेल. बेसिक एक्सेल शिकणार आहोत आज आपण. तो एक्सेल आपण काय यूज करतो, एक्सेलमध्ये काय करतो आपण ॲक्च्युली. एक्सेल म्हणजे एक हँडी सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये आपण डेटा मेंटेन करतो, जसे की कॉलेजेसमध्ये स्टुडंटचा डेटा मेंटेन करतो. एखाद्या कंपनीमध्ये कंपनी आपल्या एम्प्लॉईचा डेटा मेंटेन करते. एम्प्लॉई किती दिवस प्रेझेंट होता, किती दिवस काम केलं किंवा त्याचं सॅलरी स्ट्रक्चर, हे सगळं एक्सेलमध्ये मेंटेन करतात. सो एक्सेल युजफुल आहे जर तुम्हाला जॉब वगैरे करायचं असेल प्रायव्हेट कंपनीमध्ये. आणि भरपूर ओपनिंग्स निघतात एक्सेलसाठी. ॲज अ फायनान्शियल ॲनालिस्ट, डेटा ॲनालिस्ट, MIS स्पेशालिस्ट तुम्ही भरपूर सारे जॉब सर्च करू शकता. सो एक्सेल इम्पॉर्टंट आहे. डेली लेक्चर अटेंड करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण एक्सेल. मी इकडे ॲडव्हान्स एक्सेल पण शिकवणार आहे. ॲडव्हान्स एक्सेलचे फॉर्म्युले, बी लुकअप, एच लुकअप, जे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो चला आपण आज शिकूया बेसिक इंट्रोडक्शन, एक्सेल कसं ओपन करायचं. हा डेस्कटॉप आहे बघा. ह्या डेस्कटॉपवरती तुम्ही आल्यानंतर इकडे तुम्हाला खाली स्टार्ट बटन दिसेल. स्टार्ट बटनवरती क्लिक करा. स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहेत ते तुम्हाला सगळे दिसतील इकडे. सो मला एक्सेलमध्ये जायचं आहे तर एक्सेल इकडे आहे बघा. तर तिकडे एक्सेलवरती तुम्ही क्लिक करा आणि ओपन करा त्याला. एक्सेल ओपन केल्यानंतर हे असं दिसतं तुम्हाला इकडे. तर हे झालं. इकडे तुमचे रिसेंट फाईल्स येतात बघा. जे काही तुम्ही रिसेंटली वर्क केलेलं असतं ते फाईल्स येतात. आणि इकडे टेम्पलेट्स येतात. जर तुम्हाला काही टेम्पलेट्स डायरेक्टली इथून घ्यायचे असतील तर तुम्ही डायरेक्टली इथे क्लिक करून घेऊ शकता. नाहीतर तुम्हाला एखादं सेपरेट तुमची वर्कबुक करायची आहे, तुमचं काम सेपरेटली करायचं आहे, त्यांनी तर ब्लँक वर्कबुक घेऊ शकता. तर ब्लँक वर्कबुकवरती क्लिक करा. देन हे झालं बघा तुमचं तुमची फाईल ओपन. सो एक्सेलमध्ये रोज आणि कॉलम्स असतात. हे तुम्हाला इकडे हेडिंग्स दिसतील ABCD. हे काय झाले, कॉलम्स झाले. यांना आपण कॉलम म्हणतो. ABCD जे आहेत काय आहेत त्यांना कॉलम म्हणतो. आणि हे जे 1 2 3 आहेत हे जे ओरिजिनल असतात त्यांना आपण रोज बोलतो. ओके. इकडे तुम्हाला वरती टायटल बार दिसेल. फर्स्ट जो रो असतो एकदम स्टार्टिंगला, हा टायटल बार झाला. इकडे तुम्हाला क्विक ॲक्सेस टूलबार दिसेल. क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये तुमचे काही ऑप्शन्स येतात, जसे की सेव्ह, अंडो, रीडो, ओपन, न्यू, सॉर्टिंगसाठी. हे काही ऑप्शन्स आहेत. डायरेक्टली तुम्ही इथून त्याला ॲक्सेस करू शकता. नाहीतर अजून तुम्हाला इकडे ऑप्शन्स ॲड करायचे असतील तर तुम्ही इथं इकडे ॲरो आयकॉनवरती क्लिक करून जर काही अजून एखादा ऑप्शन तुम्हाला ॲड करायचा आहे तर तुम्ही इथून ॲड करू शकता. जसं की ईमेल, स्पेलिंग, जे काही ऑप्शन्स आहेत तुम्ही इथून डायरेक्टली ॲड करू शकता. ईमेलचा घ्यायचा असेल ईमेल, इकडे आलं बघा. देन नको असेल तर त्याला अनक्लिक करू शकता. इकडे जाऊन तुम्ही परत त्याच्यावरती क्लिक करून अनक्लिक करा. हे झालं क्विक ॲक्सेस टूलबार. इकडे पुढे तुम्हाला इकडे बुक नेम, म्हणजे इकडे तुमची जी फाईल आहे त्याचं नेम दिसेल. जे काही तुम्ही त्याला नेम दिला असेल ते दिसेल. आता सध्या काही नेम वगैरे दिलं नाही आहे म्हणून तिकडे बुक 1 दाखवत आहे. देन इकडे तुम्हाला हा ॲरोचा आयकॉन दिसेल. तर हा आयकॉन रिबन वगैरे हाईड करायला यूज होता. तर रिबन म्हणजे काय, रिबन म्हणजे हे रिबन्स आहेत बघा एक्सेलमध्ये. होम रिबन, इन्सर्ट रिबन, पेज लेआउट रिबन, फॉर्म्युला रिबन, डेटा रिबन, रिव्ह्यू रिबन, व्यू रिबन. हे काय झाले, रिबन्स आहेत. होम रिबनमध्ये आणि होम रिबनमध्ये एवढे सगळे ऑप्शन्स आहेत बघा. हे ग्रुप्स आहेत. क्लिपबोर्ड, फॉन्ट, अलाइनमेंट, नंबर, स्टाईल्स, सेल्स, एडिटिंग, हे काय झालं, ग्रुप्स झाले. तर हे तुम्हाला इकडे ऑप्शन्स हाईड वगैरे करायचे असतील, होम रिबन, इन्सर्ट रिबन, पेज लेआउट रिबन, हे तुम्हाला हाईड करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. हे बघा, ऑटो हाईड रिबन झाला. रिबन हाईड. अनहाईड करायचं आहे, परत तिथं क्लिक करायचं तर अनहाईड. शो टॅब्स, फक्त टॅब्स बघायचे असतील टॅब्स म्हणजे फक्त नेम, रिबन नेम. हे बघा, होम, इन्सर्ट, पेज लेआउट, हे तुम्हाला फक्त टॅब दिसतील. देन तुम्हाला इथं शो टॅब्स अँड कमांड्स दोन्ही जर बघायचे असतील. हे एक्सेल 2016 आहे म्हणून हा इकडे ऑप्शन आहे. तुम्ही जर एक्सेल 2007 वगैरे यूज करत असाल तर तो नाही आहे तिकडे. सो एक्सेल 2016 मध्ये आहे. देन टेल मी व्हॉट यू वॉन्ट.
जर तुम्हाला एखादं फंक्शन डायरेक्टली इथून ॲक्सेस करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली इथून घेऊ शकता. इथं तुम्ही सिम्पली टाईप करू शकता इन्सर्ट मला करायचं काय इन्सर्ट करायचं टेबल वगैरे, तर इकडे ऑप्शन्स येतात, रिलेटेड ऑप्शन तुम्हाला इकडे सर्च होतात. फोटो टेम्पलेटमधून वगैरे घ्यायचं, जे काही तुम्हाला घ्यायचं इथून घेऊ शकता. डिलीट करायचं आहे मला, डिलीट सेल कॉलम रोज, काय डिलीट करायचं हे सगळं ऑप्शन्स येतात. इथून तुम्ही डायरेक्टली एखादा ऑप्शन घेऊ शकता. देन खाली इकडे बघा शीट नेम असतं. इथं आता सध्या एकच शीट आहे. जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करू शकता. प्लस आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला जेवढे शीट पाहिजे तेवढे तुम्ही इथून घेऊ शकता. शीट 1, शीट 2, शीट 3, शीट 4. ओके, जेवढे तुम्हाला लागत असेल तेवढे तुम्ही इथून ॲड करू शकता. देन इकडे झूम ऑप्शन आहे. झूम ऑप्शन बघा 400 मॅक्स टू मॅक्स 400 झूम करू शकतो आपण. मिनिमम 10% झूम करू शकतो. हे झूम आउट झूम इन ऑप्शन इकडे तुम्ही डायरेक्टली इथून ॲक्सेस करू शकता. देन इथून झूम तुम्ही कमी जास्त करू शकता. मॅक्स टू मॅक्स 400 आणि मिनिमम 10% करू शकता. नंतर तुम्हाला इकडे फाईल ऑप्शन दिसेल बघा. फाईल ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊन एखादी फाईल न्यू करू शकता, ओपन करू शकता, सेव्ह करू शकता, सेव्ह ॲज करू शकता. जो तुम्हाला ऑप्शन लागतो इकडून तुम्ही घेऊ शकता. एक फाईलची इन्फो बघायची आहे. हा इन्फो टॅब झाला. इन्फोमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल, साईज वगैरे इकडे दिसेल. न्यू करायचं असेल एखादी फाईल न्यू करायची असेल तुम्हाला ओपन, देन न्यू करू शकता. ओपन करायचं असेल एखादी फाईल तुम्ही सेव्ह केलाय किंवा एखादी रिसेंट फाईल तुम्हाला ओपन करायची असेल तर इथून तुम्ही करू शकता. माय कॉम्प्युटरमध्ये वगैरे जाऊन करू शकता. जी फाईल मी वर्क करतो ज्या फाईलवरती ती फाईल सेव्ह करायची असेल तर इथं सेव्ह ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला कुठे सेव्ह करायचे तुम्ही सेव्ह करू शकता. इथं दिस PC मध्ये कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं तुम्ही तिथून करू शकता. देन सेव्ह ॲज एखादी ओल्ड फाईल तुम्ही सेव्ह केलेली त्याच्यात जर तुम्हाला चेंजेस करून ती सेम फाईल दुसऱ्या नावाने सेव्ह करायची असेल तर सेव्ह ॲज. सेव्ह केलेली फाईल आपल्याला रिनेम करून चेंजेस करून जर सेव्ह करायचे असेल तर सेव्ह ॲज. प्रिंटमध्ये तुम्हाला इकडे प्रिंट ऑप्शन दिसेल. प्रिंटर वगैरे नेम तुम्हाला विचारेल इकडे. जो प्रिंटर कनेक्ट असेल तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जो कोणी प्रिंटर कनेक्ट असेल इकडे तुम्हाला नेम दिसेल. देन किती कॉपीज पाहिजे प्रिंटचे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि हे सगळे प्रिंटरचे सेटिंग्स आहेत. ओरिएंटेशन वगैरे कसं पाहिजे, पेजचं फॉर्मॅट कसं पाहिजे, पेजची मार्जिन किती वगैरे तुम्ही सगळे सेटिंग्स वगैरे चेंज करू शकता. शेअर करायचं शेअर, तुमची फाईल शेअर करायची असेल शेअर करा. एक्सपोर्ट करायचं आहे PDF मध्ये वगैरे कन्वर्ट करायचं तुम्हाला, देन एक्सपोर्ट. पब्लिश करायचं असेल, क्लोज करायचं आहे क्लोज. करंट फाईल क्लोज होते, क्लोज झाली बघा. न्यू करायचं आहे फाईलमध्ये जाऊन तुम्ही न्यू करू शकता. ब्लँक वर्कबुक ओके. तुमचे सगळे ऑप्शन्स आहेत. अकाउंट हे आपलं मायक्रोसॉफ्ट अकाउंट विचारतं आणि ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला अजून ऑप्शन्स भेटतील. इथून पण तुम्ही जाऊन सेटिंग्स तुम्ही चेंज करू शकता. सगळ्या जनरल फॉर्म्युलाचे वगैरे सेटिंग्स, लँग्वेज सेटिंग वगैरे तुम्ही इथून चेंज करू शकता ऑप्शन्समध्ये जाऊन. झालं इंट्रोडक्शन टू एक्सेल. देन आता मी तुम्हाला इथे तुम्हाला सेल दिसतोय बघा. हा काय दिसतोय सेल, पर्टिक्युलर सेल बोलतो याला. सेलमध्ये इकडे तुम्हाला सेल ॲड्रेस दिसतोय बघा. C5 म्हणजे C कॉलमचा 5th रो, C कॉलम 5th रो हे बघा. F कॉलमचा 6th रो F6. हा सेल ॲड्रेस बोलतो याला. आणि हा काय झाला सेल झाला. आणि हा काय झाला सेल ॲड्रेस, सेल ॲड्रेस. देन इकडे फॉर्म्युला बार ऑप्शन आहे. जो काही फॉर्म्युला तुम्ही खाली टाईप करताय यूज केला तो तुम्हाला इकडे फॉर्म्युला बार मध्ये दिसतो. देन मी तुम्हाला ऑटोफिल ऑप्शन सांगतो. ऑटोफिल म्हणजे ऑटोमॅटिक फिल होत जातं खाली. तुम्ही जेव्हा ड्रॅग करता एक्सेलमध्ये तर ऑटोमॅटिकली ते फिल होतं खाली. ते कसं होतं बघू आपण. इकडे काही नंबर्स टाईप केलेत मी. तर फर्स्ट जो नंबर आहे तो 1 आहे. जर मी 1 ला फक्त ड्रॅग केलं, 1 टाईप करून फक्त ड्रॅग केलं, हे बघा ड्रॅग करणं म्हणजे काय, तर इथं कॉर्नरला जायचं. हा प्लस असा होईल ब्लॅकमध्ये, हा वाला प्लस ब्लॅकमध्ये होईल. देन क्लिक प्रेस करून तुम्ही ड्रॅग करू शकता त्याला. ड्रॅग केल्यानंतर इकडे बघा सगळीकडे 1 1 1 1 1 तीच व्हॅल्यू रिपीट होत जाते जेवढं तुम्ही ड्रॅग कराल.
आता मी फर्स्ट एकच व्हॅल्यू सिलेक्ट केलेली 1. आता मी 2 व्हॅल्यू सिलेक्ट करतो 1 2. तर इकडे तुम्हाला ड्रॅग केल्यानंतर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. जेवढं तुम्ही ड्रॅग कराल तिथपर्यंत येईल ते. टाईप करत बसण्याची गरज नाही आहे. देन सिरियल नंबर वगैरे तुम्ही टाकू शकता डायरेक्टली. 1 2 टाईप केलं, देन ड्रॅग केलं. पहिल्या दोघांमध्ये जो डिफरन्स असेल 1 2 मध्ये 1 चा डिफरन्स आहे तो खाली कंटिन्यू होत जातो. सगळ्यांमध्ये 1 चा डिफरन्स कंटिन्यू होत जातो. 3 4 मध्ये 1, 4 5 मध्ये 1 चा डिफरन्स कंटिन्यू होत जातो. 1 3 मध्ये 2 चा डिफरन्स आहे. मी जर ड्रॅग केलं तर 2 च्या डिफरन्सने ते कंटिन्यू होत जातं खाली. 2 4 मध्ये 2 चा डिफरन्स आहे. 2 च्या डिफरन्सने कंटिन्यू होत जातं खाली. 10 20 मध्ये 10 चा डिफरन्स आहे. तुम्हाला इकडे 10 च्या डिफरन्सने कंटिन्यू होत जातं बघा. 10 20 30 40 50 60 जेवढं कराल तेवढं ते तुम्हाला तिथपर्यंत व्हॅल्यू देते. देन अगेन मी इकडे टाईप करतो संडे. संडेला ड्रॅग केलं, SUN ला फक्त ड्रॅग केलं तर बघा संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे पर्यंत आलं. सॅटर्डे पर्यंत आल्यानंतर परत रिपीट होत जातं. जेवढी आपली लिस्ट सेव्ह असते ना एक्सेलमध्ये तिथपर्यंत येतं ते. त्याच्यानंतर ते परत तीच लिस्ट रिपीट होत जाते, कारण ही लिस्ट ऑलरेडी एक्सेलमध्ये सेव्ह आहे म्हणून आली बघा इकडे. सेम जर मी याला केलं तर याला पण येऊन जाईल ते. जर मी याला केलं याला पण येऊन जाईल. सेम याला केलं तर याला. ओके. सपोज आता मी ए ला केलं तर ABCD येईल का बघू. ABCD येते का नाही, कारण ABCD ही लिस्ट सेव्ह नाही आहे एक्सेलमध्ये. आता ती लिस्ट कशी क्रिएट करायची, सिंपल आहे. तुम्हाला इकडे फाईल ऑप्शन दिसतोय, फाईल ऑप्शनवरती क्लिक करा. फाईल ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला ऑप्शन्स दिसते, ऑप्शनचा ऑप्शन दिसेल खाली, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इकडे ॲडव्हान्स ऑप्शन दिसेल बघा, ॲडव्हान्सवरती क्लिक करा. सिंपल आहे. फर्स्ट काय केलं मी, फाईल्सवरती गेलो, फाईलमध्ये ऑप्शन्समध्ये तुम्हाला इकडे ॲडव्हान्समध्ये तुम्ही इकडे स्क्रोल केलात ना, एडिट कस्टम लिस्ट म्हणून ऑप्शन दिसेल. एडिट कस्टम लिस्ट आहे, ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही बघा लिस्ट आहे इकडे सेव्ह. संडे मंडे जानेवारी वगैरे फेब्रुवारी ही लिस्ट सेव्ह आहे बघा, म्हणून ते तिकडे ड्रॅग केल्यानंतर आले. पण मला एखादी नवीन लिस्ट करायची, न्यू लिस्ट करायची, तर मी काय करतो इकडे करतो. मला जर ABCD करायचं आहे, ABCD करू शकतो. अप टू H पर्यंत करतोय. लिस्ट टाईप करून झाल्यानंतर सिंपल ॲडवरती क्लिक करा. इकडे ॲड झाली बघा आपली लिस्ट. अजून जर मला एखादी लिस्ट ॲड करायची असेल, सिलेक्ट करून डिलीट करतो, तर मी करतो. ही झाली फ्रूट लिस्ट. तर मी पण ॲड करू शकतो. म्हणजे एकदा जर तुम्ही लिस्ट क्रिएट केला तर ती तुम्ही यूज करू शकता डायरेक्टली इथून. ओके करायचं, टाईप करून झाल्यानंतर ॲड करायचं आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्ही इथं ए टाईप करून बघा आणि आता ड्रॅग करा. लिस्ट सेव्ह करून झाल्यानंतर सिंपल तुम्ही ए टाईप करून बघा आणि ड्रॅग करा. जसं की इकडे बाजूला आले तसं तुम्ही इकडे ड्रॅग केल्यानंतर येऊन जाईल ABCD. ओके. देन अजून एक लिस्ट ॲड केली मी. तुम्ही सिंपल जे काही लिस्टमध्ये नाव आहे ते टाईप करू शकता. फर्स्ट सेकंड जे कोणतेही असेल ते तिथून ते स्टार्ट होतं. आली लिस्ट. झालं लिस्ट क्रिएट करायचं. तुम्ही कुठे जाऊन करू शकता, फाईलमध्ये, ऑप्शन्समध्ये, ॲडव्हान्समध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इकडे एडिट कस्टम लिस्ट ऑप्शन दिसेल, तिथं जाऊन तुम्ही क्लिक करून हे बघा ॲड करू शकता. ॲड पण करू शकता किंवा जी लिस्ट मी ॲड केली त्याला जाऊन एडिट पण करू शकतो किंवा डिलीट पण करू शकतो. डिलीट करायचं इथं सिलेक्ट करायचं, डिलीट करायचं, डिलीट होऊन जाते ती. अँड ओके करायचं, देन ओके करायचं. ओके. हे झालं लिस्ट कशी क्रिएट करायची एक्सेलमध्ये. देन तुम्हाला हे आपण होम रिबन बघू. होम रिबनमध्ये फर्स्ट जो ऑप्शन आहे तो क्लिपबोर्डमध्ये काय ऑप्शन्स आहेत, कट कॉपी पेस्ट एवढेच ऑप्शन्स आहेत बघा. एखादा व्हॅल्यू तुम्हाला कट कॉपी पेस्ट करायचं तर करू शकता. सिंपल डेटा घेतो मी इकडे. तर आपला डेटा आहे, हाला मला कट करायचा आहे, कट करू शकतो मी इथून. हे बघा सिलेक्ट करतो,
सिलेक्ट केल्यानंतर माऊसने सिलेक्ट करा आणि कट करा. कट केल्यानंतर तो तुम्हाला कुठे पाहिजे, मला इथं नको, मला इथं पाहिजे, मी इथं जाऊन मी त्याला पेस्ट करू शकतो. ओके, हे झालं कट. सेम जर मला कॉपी करायचं असेल, म्हणजे हा डेटा सेम मला एखाद्या दुसऱ्या शीटवरती घ्यायचा असेल, हा इथून मला शीट 3 वरती घ्यायचं आहे, सेम मी याला सिलेक्ट करणार, कॉपी करणार आणि इकडे जाऊन मी काय करणार, जिथं पाहिजे तिथं पेस्ट करणार. शॉर्टकट की आहेत, कॉपीला Ctrl+C आणि पेस्टला Ctrl+V. डायरेक्टली तुम्ही शॉर्टकट की यूज करू शकता. सिलेक्ट करा, Ctrl+C आणि पेस्ट करायला काय Ctrl+V. ने कंट्रोल हे पेस्ट करू शकता. पेस्टचे भरपूर सारे ऑप्शन्स येतात. ओके, देन जर मला बोल्ड वगैरे करायचं असेल एखादं नाव वगैरे, तर मी इथून बोल्ड करू शकतो. हा फॉन्ट ग्रुप आहे. फॉन्ट ग्रुपमध्ये तुम्हाला एखाद्याची साईज वगैरे वाढवायची आहे, कमी करायची, तर ती करू शकता. फॉन्ट चेंज करायचं आहे, फॉन्ट चेंज करण्यासाठी इथं तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. जो पाहिजे तुम्हाला इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. देन हेडिंग्स वगैरे चेंज करायचे असतील, साईज वगैरे, तर ते पण चेंज करू शकता. इटॅलिक करायचं आहे, त्याला इटॅलिक, अंडरलाईन करायचं आहे, अंडरलाईन कोणती करायची आहे ते तुम्ही डबल अंडरलाईन, सिंगल अंडरलाईन घेऊ शकता. याला बॉर्डर अप्लाय करायचं आहे, सिलेक्ट करा आणि इकडे बघा बॉर्डर, बॉटम बॉर्डर, ऑल बॉर्डर करू शकता. ऑल बॉर्डर म्हणजे सगळे. बॉर्डर नको असेल, सिंपल आहे, जाऊन तुम्ही इथं नो बॉर्डर करायचं. ओके, बॉर्डरमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, कोणतं बॉर्डर पाहिजे तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. बघा, थिक आउटसाइड बॉर्डर, फक्त आउटसाइड बॉर्डर. भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, जस्ट क्लिक करा अँड बॉर्डर ड्रॉ पण करू शकता, पेन इरेज करू शकता. इरेज करायचं असेल बॉर्डर, इरेज, ड्रॉ करायचं आहे, ड्रॉ करा, इथून ड्रॉ बॉर्डर. इथून तुम्ही लाईन टाईप वगैरे चेंज करू शकता, लाईन कलर, लाईन स्टाईल, ते पण चेंज करू शकता. बघा, चल बॉर्डर इरेज करायचं, इरेज, इरेज. ओके, इथं जाऊन ऑफ करा. अंडरलाईन नको असेल, इथं जाऊन ऑफ करा. एखादं पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्हाला हायलाईट करायचं आहे, जसं की मला सॅटर्डे हायलाईट करायचं इथं सॅटर्डे, किंवा मला संडे हायलाईट करायचं, संडे, 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 सॅटर्डेचा काढायचं आहे इथं, सॅटर्डेला इथं जाऊन इथं नो कलर करा, नो फिल. ओके, सेम इकडे बघा, ऑक्टोबर करायचं आहे, नोव्हेंबर हायलाईट करायचं, नोव्हेंबर. इथं जाऊन तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही इथून घेऊन हायलाईट करू शकता. एखादा पर्टिक्युलर सेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्हाला हायलाईट करायची असेल डेटामध्ये, ते तुम्ही इथं हायलाईट किंवा फिल कलर यूज करून हायलाईट करू शकता. त्याला नको असेल त्याला सिलेक्ट करून तुम्ही इकडे नो फिल करू शकता. सिंपल आहे. इकडे जाऊन तुम्हाला नो फिल करायचे, इथं जाऊन सिलेक्ट करायचं आहे नो फिल. ओके, देन आता हा माझा डेटा आहे, ह्याला मी फॉर्मॅटिंग केलं आहे, ह्याला मी कलर वगैरे, टेक्स्ट कलर वगैरे चेंज करायचा, टेक्स्ट कलर चेंज करू शकतो इथून. बघा, नंबरला वगैरे बोल्ड वगैरे करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. देन जसं हा डेटा आहे ना, जसं याला मी फॉर्मॅटिंग अप्लाय केलं ना, सेम मला इकडे या डेटाला फॉर्मॅटिंग अप्लाय करायचं आहे. जसं हे नेम्स आहेत ना, सेम ह्या दोघांनाही तसंच बनवायचं आहे. म्हणजे जे मी काही त्याला अप्लाय केलं आहे ते मला कॉपी करून घ्यायचं असेल तर इकडे फॉर्मॅट पेंटर ऑप्शन आहे. सिंपल आहे, ह्याला सिलेक्ट करा, ह्याची फॉर्मॅटिंग मला कॉपी करून घ्यायची आहे, ह्याला सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट पेंटरला क्लिक करा. कॉपी केली, फॉर्मॅटिंग कॉपी झाली. बघा, कोणाला अप्लाय करायचं आहे त्याला, ते इकडे येऊन त्याच्यावरती क्लिक करा. ओके, झालं. बघा, सेम सिंपल आहे. जस्ट सिलेक्ट केलं, ज्याची फॉर्मॅटिंग कॉपी करायचं त्याला सिलेक्ट करायचं, देन फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आणि कोणाला अप्लाय करायचं त्यांना सिलेक्ट करायचं. सिंपल. बघा, सेम होऊन गेलं, या फॉन्टमध्ये, या साईजमध्ये येऊन गेलं. नॉर्मल करायचं आहे सेम याच्यासारखं यांना, देन मी सिलेक्ट करतो फॉर्मॅट पेंटर अँड क्लिक. नॉर्मल पण करू शकता. फॉर्मॅट पेंटर परमनंट ठेवायचं असेल तर याला सिलेक्ट करा. हे बघा, मी आता काय करतोय, याला सिलेक्ट केलं, एकदाच क्लिक केलं फॉर्मॅट पेंटरवरती, मी एकदाच अप्लाय करू शकतो कुठे,
बट जर मला मल्टिपल टाइम अप्लाय करायचं असेल फॉर्मॅट पेंटर तर मी काय करणार, डबल क्लिक करणार. सिलेक्ट केलं फॉर्मॅट पेंटरवरती डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर ते मल्टिपल टाइम तुम्ही अप्लाय करू शकता बघा. कोणाकोणाला अप्लाय करायचं आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता डबल क्लिक करून फॉर्मॅट पेंटरवरती. ओके, जोपर्यंत तुम्ही इथं जाऊन ऑफ करत नाही तोपर्यंत. देन कॉपी पेस्ट झालंय. कॉपी पेस्ट करताना तुम्हाला पण ऑप्शन येतो कॉपी ॲज अ पिक्चर म्हणून कॉपी करायचं आहे. ॲज अ पिक्चर होतो तो, किंवा सिम्पल नॉर्मल टेक्स्ट कॉपी करायचं टेक्स्ट. पेस्ट करताना तुम्हाला ऑप्शन्स येतात इथं. हे बघा, पेस्ट करताना एवढे सगळे ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघू शकता. फक्त फॉर्म्युलाज आणि नंबर फॉर्मॅटिंग येतं इथं. सोर्स फॉर्मॅटिंग ॲज इट इज, जसं तिकडे फॉर्मॅटिंग तसं येतं इकडे. बॉर्डर जर असतील आणि नको असेल बॉर्डर तुम्हाला तर नो बॉर्डर. कीप सोर्स कॉलम विड्थ तुम्हाला जिकडं फर्स्ट कॉपी याच्यात जेवढी आहे तेवढीच ठेवायची असेल तर. ट्रान्सपोज करायचं, ट्रान्सपोज. आता ट्रान्सपोज म्हणजे काय होतं, ट्रान्सपोज बघा इकडे मी ट्रान्सपोज करतो. इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल पेस्ट करताना. कॉपी केलं, मला पेस्ट करायचं आहे, सिम्पल मी इथं पेस्ट करतो. पेस्ट करताना मी काय केलं, इथं ट्रान्सपोज ऑप्शन आहे तर ट्रान्सपोज केलं त्याला. ट्रान्सपोज म्हणजे फर्स्ट याच्यामधला जो कॉलम असेल तो इकडे रो होतो बघा. हे बघा, इकडचा कॉलम इकडे रो झाला. म्हणजे जो नेमचा कॉलम होता फर्स्ट टेबलमध्ये तो काय झाला, कॉलम हे रो झाला. हे बघा, कॉलमचा रो मध्ये कन्वर्ट होतो आणि रो जर असेल तर तो कॉलम मध्ये कन्वर्ट होतो. ट्रान्सपोज म्हणजे रोजचे कॉलम होतात, कॉलमचे रोज होतात. सो तुम्ही एखाद्याला जर कॉपी केला असेल एखादा डेटा आणि जर पेस्ट करताना तुम्हाला ट्रान्सपोज म्हणून करायचं असेल रोजचे कॉलमचे रोज, देन तुम्ही इथून ट्रान्सपोज करू शकता. ट्रान्सपोज म्हणजे रोजचे कॉलमचे रोज. बघा, ह्याला मी फर्स्ट रो जो होता तो इकडे काय झाला, फर्स्ट कॉलम झाला. सेकंड रो जो होता इकडे तो काय झाला, सेकंड कॉलम झाला. ट्रान्सपोज केल्यानंतर तुम्हाला रोचे कॉलमचे रो होतात. ओके, एस्केप करायचं इथं. सेम कॉपी पेस्टसाठी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. मी कॉपी केलं, पेस्ट करताना काही फॉर्मॅटिंग वगैरे नको असेल तर तुम्ही इथून करू शकता. सोर्स फॉर्मॅटिंग, व्हॅल्यूज, फक्त व्हॅल्यू पाहिजे असतील फक्त व्हॅल्यू. हे जेव्हा यूज होतं जेव्हा तुम्ही एखाद्या सेलमध्ये फॉर्म्युला असेल, फॉर्म्युला अप्लाय करून जर एखादी तुम्ही व्हॅल्यू काढला असेल आणि फक्त ती व्हॅल्यू तुम्हाला कॉपी करून घ्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. फक्त व्हॅल्यू येणार, फॉर्म्युला नाही येणार. ओके, दाखवतो मी तुम्हाला पुढे फॉर्म्युला यूज करून कसं करायचं. हे वेगवेगळे पेस्ट ॲज अ पिक्चर वगैरे करायचं असेल हे सगळे पेस्ट ऑप्शन्स आहेत. वन बाय वन तुम्ही बघू शकता. देन हे झालं क्लिपबोर्ड फॉन्ट. देन तुम्हाला इकडे अलाइनमेंट ऑप्शन दिसतो. देन तुम्ही इकडे कॉर्नरला जाऊन तुम्ही रो हाईट वगैरे चेंज करू शकता बघा. इथं जस्ट ज्या रोची हाईट चेंज करायची इथं क्लिक करा, इथं कॉर्नरला या आणि इथं रो हाईट वगैरे कमी जास्त करू शकता. सेम इकडून कॉलम विड्थ चेंज करू शकता जेवढी पाहिजे तेवढी. देन अलाइनमेंट ऑप्शन आहे. अलाइनमेंट ऑप्शन तुम्हाला इथं लेफ्ट राईट सेंटर, जर सेंटरला ठेवायचं सेंटर, हे बघा सेंटर, लेफ्टला करायचं लेफ्ट, सेंटरला करायचंय. डायरेक्शन चेंज करायचे, टेक्स्ट डायरेक्शन चेंज करायचं. इथून तुम्ही टेक्स्ट डायरेक्शन चेंज करू शकता. नॉर्मल पाहिजे असेल तर इथं जाऊन ऑफ करा. जर एखादा व्हॅल्यू तुम्हाला एखादी हेडिंग वगैरे तुम्हाला लेफ्ट राईटला थोडं मूव्ह करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ओके, हे झालं तुमचं अलाइनमेंट ऑप्शन. अलाइनमेंट ऑप्शनमध्ये रॅप टेक्स्ट ऑप्शन आहे. रॅप टेक्स्ट म्हणजे एखाद्या कॉलममध्ये मी एखाद्या कॉलमला वगैरे मी हेडिंग देत असेल किंवा नाव वगैरे देत असेल, जसं की मला स्टुडंट नेम बनवायचं इथं, स्टुडंट नेम. तर हे जे नेम आहे हे एकाच कॉलम मधली व्हॅल्यू आहे, बट AME बाहेर गेलंय बघा, L कॉलम मध्ये गेलं. ऍक्च्युली ते L कॉलम मध्ये नाहीये. ओके, बट ते थोडंसं ॲडजस्टमेंट होत नाहीये म्हणून थोडं बाहेर गेलंय. सो त्याला ॲडजस्ट करायचं असेल तर इथं सिलेक्ट करा, रॅप टेक्स्ट करा. आलं. सेम तुम्ही एखादं सेम जर आला तुम्हाला रॅप टेक्स्ट करायचा, रॅप टेक्स्ट. ओके, इथं तुमचा ॲड्रेस होता.
जर तुम्हाला टाईप करूनच करतानाच करायचं असेल तर अल्ट एंटर आहे बघा. स्टुडंट मी टाईप केला आणि आता मला नेक्स्ट लाईनला जायचं आहे. अल्ट एंटर करा. अल्ट आणि एंटर. अल्ट एंटर केलात की ते ऑटोमॅटिक खाली जातं. टाईप करतानाच करायचं असेल तर तुम्ही सिंपल अल्ट एंटर करू शकता. ओके, हे बघा. हॅलो, मला नेक्स्ट लाईनला जायचं आहे, मग मी अल्ट करणार आणि एंटर करणार. नॉर्मल जर एंटर केला तर ते नेक्स्ट सेलला जातं, पण मला सेलला नाही जायचं, नेक्स्ट लाईनला जायचं. नेक्स्ट लाईनला जायचं असेल तर काय करायचं, सिंपल आहे, अल्ट एंटर. अल्ट एंटर केलात की ते नेक्स्ट लाईनला जातं. ओके, झालं तुमचं रॅप टेक्स्ट. मर्ज मीन्स तुम्हाला जर मल्टिपल सेल्स जे असतील ते मर्ज करायचे असतील, एकच सेल करायचे असतील, एखादं हेडिंग वगैरे द्यायचं असेल तर मर्ज सेंटर, मर्ज अँड सेंटर. मर्ज अँड सेंटर केलं मी, हे बघा इथून एखाद्याचं हेडिंग, एखाद्या टेबलला वगैरे तुम्ही हेडिंग देऊ शकता मर्ज करून. हे तुम्ही त्याला इथून बोल्ड वगैरे करू शकता. सेंटरला करायचं सेंटर, अंडरलाईन वगैरे हे सगळे ऑप्शन्स आहेत. साईज वाढवायचे साईज वाढा. रॅप मर्ज अँड सेंटर ऑप्शन. मर्ज करू शकता, कितीही सेल जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही सिलेक्ट करून मर्ज करू शकता. हे झालं मर्ज. अनमर्ज करायचं आहे, तिथं जाऊन तुम्हाला क्लिक करावं लागेल. हे बघा मर्ज केलं. आता हे मला अनमर्ज करायचं आहे, याला सिलेक्ट करा आणि अनमर्ज. देन तुम्ही इथं मर्ज अक्रॉस करू शकता. फक्त कॉलम मर्ज होतात बघा, कॉलम मर्ज झालेत, फक्त रोज आपल्या आहेत तशा आहेत. देन जर मर्ज सेल करायचं असेल, सेम सगळेच सेल मर्ज होतात. अनमर्ज करायचं अनमर्ज, तर अनमर्ज करायचं अनमर्ज, मर्ज केलं अनमर्ज, झालं. अप टू अलाइनमेंट ऑप्शन. सो नंबर फॉर्मॅटिंग आपण नेक्स्ट क्लासला बघू, काय असतं नंबर फॉर्मॅटिंग, एखाद्या पर्टिक्युलर सेलला फॉर्मॅटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट क्लासला सांगतो. तर मला हे जे काही मी एडिट केलं ते मला सेव्ह करायचं असेल तर मी काय करतो, सेव्ह करतो. बघा आता मी एवढं सगळं एडिट केलंय तर मला सेव्ह करायचं आहे, तर मी काय करतो, फाईलमध्ये जातो आणि सेव्ह वरती क्लिक करतो. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला विचारेल कुठं सेव्ह करायचं. मला माय कॉम्प्युटर, माझ्या लॅपटॉपमध्ये किंवा माझ्या सिस्टममध्ये सेव्ह करायचं आहे, दिस पी सी. जर तिकडे तुमचं विंडोज 7 असेल तर माय कॉम्प्युटर किंवा डायरेक्टली ओपन होईल. देन इथं दिस पी सी मी क्लिक करतो. देन मला कुठं सेव्ह करायचं आहे, इथं मी जाऊन सेव्ह करू शकतो. सपोज मला डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करायचं आहे. डॉक्युमेंटमध्ये मी गेलो आणि इकडे नाव दिलं, जे काही तुम्हाला नाव द्यायचं आहे ते नाव द्या. क्लास 1 दिलं आणि इकडे सेव्ह करायला सेव्ह करा. सेव्ह केलं. बघा हे आपलं जे काही मी चेंजेस केलेत फाईलमध्ये किंवा जे काही मी फाईल बनवली ती सेव्ह झाली. जर मी आता मी ह्याला क्लोज करू शकतो, म्हणजे आपला डेटा सेव्ह होईल. तर विदाऊट सेव्ह जर केला तर ते विचारेल तुम्हाला सेव्ह करायचं आहे की नाही. मी आता सेव्ह केलं आहे, सो डायरेक्टली क्लोज करा. बघा झालं क्लोज. तर मला फाईल ओपन करायची असेल तर दिस पी सीमध्ये कुठे डॉक्युमेंट्समध्ये आहे बघा क्लास 1, तर मी जाऊन त्याला डबल क्लिक करून ओपन करू शकतो. ओके, हे झाले आपली फाईल. आता हे ओपन केल्यानंतर डायरेक्टली ओपन होत आहे बघा. मला याला पासवर्ड ठेवायचा असेल, म्हणजे मला याला पासवर्ड प्रोटेक्शन द्यायचं असेल, म्हणजे जर कोणी ओपन केला याला तर त्याने आधी पासवर्ड विचारला पाहिजे. ओके, तर पासवर्ड द्यायला तुम्हाला इकडे फाईल ऑप्शन आहे बघा. फाईल ऑप्शनमध्ये गेल्यानंतर पहिलाच ऑप्शन इन्फो. इन्फोमध्ये तुम्हाला प्रोटेक्ट वर्कबुक म्हणून ऑप्शन दिसेल. इथून तुम्ही क्लिक केलात इन्फोवरती, देन तुम्हाला इथं प्रोटेक्ट वर्कबुक म्हणून ऑप्शन दिसेल. प्रोटेक्ट वर्कबुकवरती क्लिक करा. देन इथं एक ऑप्शन आहे इनक्रिप्ट विथ पासवर्ड. इनक्रिप्ट विथ पासवर्डवरती क्लिक करा. देन तुम्ही इकडे पासवर्ड टाका, जे काही पासवर्ड टाकायचं आहे ते तुम्ही टाका. टाकलं 2233 अँड ओके. पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी एकदा सेव्ह करावं लागेल फाईल, पासवर्ड सेव्ह करायला. सो हे मी चेंजेस केलेत फाईलमध्ये. जर मला पासवर्ड पण सेव्ह करायचा असेल कंपल्सरी एकदा सेव्ह करा, म्हणजे आपला पासवर्ड पण सेव्ह होऊन जाईल. आता सपोज मी आता हे क्लोज केलं आणि जर मी आता ओपन केलं तर डायरेक्टली ओपन नाही होणार, ते तुम्हाला पासवर्ड विचारेल. बघा ओपन झालं का, नाही ना. मग जो काही पासवर्ड असेल तो तुम्ही टाका अँड ओके करा, म्हणजे तुमची फाईल सिक्युअर राहील, तुमचा डेटा सिक्युअर राहील. हे झालं पासवर्ड टाकायचं. सिंपल आहे. फाईलमध्ये जाऊन
इन्फोमध्ये प्रोटेक्ट वर्कबुकमध्ये एन्क्रिप्ट विथ पासवर्ड. सेम जर पासवर्ड काढायचा असेल तर हा इकडून काढून टाकायचा. नको असेल तुम्हाला पासवर्ड परमनंटली रिमूव्ह करायचं असेल तर तिकडे जाऊन तुम्ही ते पासवर्ड रिमूव्ह करा, ओके करा. पासवर्ड रिमूव्ह केल्यानंतर एकदा सेव्ह करा आणि क्लोज करा. पासवर्ड रिमूव्ह झाला बघा. आता जर तुम्ही ओपन केला तर तुम्हाला ते पासवर्ड विचारणार नाही. हा आपला पासवर्ड रिमूव्ह झाला. कळलं? सो हे झालं आजचा क्लासबद्दल. इथून नंबर फॉर्मॅटिंग पासून आपण उद्या बघूया, नेक्स्ट क्लासला बघू. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलात तर तुम्हाला डेली क्लासचे अपडेट भेटतील, नोटिफिकेशन भेटेल. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.